गटात एरंडोली भाजपचं वातावरण कसं आहे? भाजपनं काय इथे विकास कामं केलं ते? बरं, म्हणजे काय नेमका विकास भाजपनं कसा केला? असा केला मी आमचे बरं काम केले केलंच म्हणजे फुल बांधले हां, हे बांधले म्हणजे जान्हवी देवी मंदिराकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो सुरेश भाऊने केला आहे. बरोबर आहे. तानाजी पाटील बघून त्यानं म्हणलं हां, म्हणजे एरंडोली जिल्हा परिषद गटात कामं भरपूर झाली. म्हणजे मला सांगा, गेल्या बाकीच्या काही वर्षाचा जर विषय केला तर कामं कमी होती, पण हे गेल्या 5 वर्षात 10 वर्षात कामं इथं भरपूर भरपूर केली. वाडी वस्तीवरची पण कामं झाली. बर, चौकड डोंगरवाडी झाली, हां, कदमवाडी झाली, हां, शिपूर झाले, बर बेळंगी झाली, बर, म्हणजे सगळीकडे कामं झाली. मग आता इथं तानाजीराव पाटील आप्पा यांची मिसेस म्हणजे जयश्रीताई तानाजीराव पाटील इथं उभा राहिले, त्यांना सपोर्ट कसा मिळेल भाजपकडनं? एक नंबरने मिळणार. त्यांच्यावरच बसतोय आपण. अगदी 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 म्हणजे मामा आता म्हणाले, ज्या बाकड्यावर आपण आता बसलोय एरंडोली मध्ये, ते बाकडं सुद्धा त्यांनी दिलेलंच आहे. म्हणजे इतका मोठ्या प्रमाणात विकास एरंडोली मतदारसंघामध्ये झालेला आहे आणि तानाजीराव पाटील आप्पा यांनी तो केलेला आहे. सुरेश भाऊ खाडे यांनी इथं फार मोठी विकास कामं केलेली आहेत आणि या कुठेतरी विकास कामाच्या जोरावरच स्थानिक जनता खुश आहे. बोला मामा. आता इतका जे माणूस गटातनं बाहेर जातोय सोडून ते जाणं बरोबर नाही. जसं खावावं त्याचं मीठ राहावं. खरं आहे. 85 वय आहे माझे. अरे अरे, माझं कोणा रुपये घेऊन लागेल. आता आमचं पाहुणं दोनचे आहे, आत्माराम जाधव, सोना सज्जन, बरोबर. याची चांगली माणसं. मामा भाऊ होऊ नका, पण तुम्ही जी एक तळमळीनं आतली जीवातली जी गोष्ट बोलला, तुम्ही जीवातली गोष्ट बोलला की सोडून जाऊ नये, बाहेर जाऊ नये. ही तळमळी स्वतःचं जरी आई वाटून मागत असलं, पोरगा का वाटून मागतोय हे काहीतरी ऐकतंय. बरोबर आहे. घरात एकी होत नाही. मग जगावर मायाच्या माणसाची डच्चू माणूस कसा असेल. पाटील माझा विवाह असला आम्ही जाऊ. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. कोण जर माझा अंदाज काढत असला त्या दत्ता जेवढामध्ये मला रबड बोलायचं ज्यानं केलंय त्यानं केलंय. होय, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही माझ्यासंग चांगलं बोलताय म्हणताय, मी चांगलं बोलायचं. अगदी बरोबर. तुम्ही मग असे म्हणता का तुला इकडं वाट नाही काय रे म्हटल्यावर आम्ही गपचप बाजूला पडलो. अरे वा. म्हणजे कुठंतरी सामान्य जे नागरिक आहेत, जे भोळे भाबडे आहेत, त्यांच्या सुद्धा मनामध्ये भाजपनं घर केलेलं आहे आणि इथं जे घर फुटलंय बघा, काय मामांची तळमळ होती, डोळ्यातनं पाणी काढलं त्यांनी सांगितलं. इथं जी माझी तळमळ आहे की इथं जे भाजपचं घर फुटलंय हे मला काय बरं वाटलं नाही. काय एका आईवडिलाची पोरं जर वेगळी राहत असतील तर ती सुखासमाधानाने वेगळी राहिली तर बाब वेगळी आहे, मात्र ती अशी फुटून जाणं मला बरं वाटलं नाही. अशी मामांची आत्ताची जी तळमळ आहे